आज ना करंजीचं पीठ उरलं होतं, तर त्याचं काय करायचं असा डोक्यात विचार चाललेला. मग माझ्याकडे साठाही उरला होता, म्हणून मग मी काय केलं, साठा लावून त्याचे फोल्ड करून करून त्याची लाटी बनवली आणि त्याला मी ना शंकरपाळ्यासारखे स्क्वेअर कापून ते तळलं. त्याच्यानंतर मी थोडा पाक बनवून घेतला, त्याच्यामध्ये साखर आणि वेलची वगैरे टाकली सगळं, आणि त्याच्यामध्ये मी 4-5 लवंगाही टाकल्या. त्याच्यानंतर हे सगळं आहे ना तळून घेतलेलं मी एका कढईमध्ये घेतलं, आणि हा जो एकतारी मी पाक करून घेतलेला, तो एकतारी पाक मी त्या शंकरपाळ्यांच्या वरती घातला आणि ते चांगलं ढवळून घेतलं. आणि नंतर मग 1-2 तासानंतर ते चांगले सुकले गेले आणि ते इतके छान असे पाकातल्या शंकरपाळ्या झाल्या, म्हणजे खूपच छान झाल्या. आपलं खाजा कसं लागतो तसे ते शंकरपाळ्या लागायला लागलं. तर तुमच्याकडे पीठ उरलं तर तुम्ही काय करता हे पण मला तुम्ही कमेंट करून सांगा, आणि अशी रेसिपी तुम्ही करून पहा. धन्यवाद.